जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला अखेर बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश। नंदुरबार शहरातील विविध शाळा परिसरांमध्ये काही माकडे नागरिकांसह शिक्षक व विद्यार्थ्यांना चावा घेऊन त्रास देण्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू होता। मागील दिलेल्या 5 ते 7 दिवसापासून नागरिकांसह वन विभाग या माकडांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत होते, परंतु वन विभागाकडे आवश्यक साहित्य आणि पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे अनेक दिवस माकडाला पकडण्याचे प्रयत्न अपयशी ठरत होते। वन्यप्राणी मित्रांच्या मदतीने माकडाला भूल देणारे इंजेक्शन ट्रँक्विलायझर देण्यात आले, त्यानंतर त्याला सुरक्षितपणे पकडण्यात आले। माकडाच्या अंगावर जखमा असल्याचे आढळून आले असून त्याच्यावर वन विभागाकडून उपचार करण्यात येणार आहेत। जखमांवर उपचार पूर्ण झाल्यानंतर माकडाला नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडण्यात येणार आहे। माकडाच्या जखमा गंभीर असल्याने त्याच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू करण्यात येणार आहेत। उपचारासाठी आवश्यक साहित्याची उपलब्धता आणि वैद्यकीय प्रक्रियेमुळे माकडाला पूर्णपणे बरे होण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।